नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. श्रावणी सोमवारच्या सर्वांना शुभेच्छा. ऑपरेशनने जेवण सुरुवात करत आहे माझी देवपूजा. देवाला 11 पानं वाहिलेली आहेत बेलाची, पांढरं फूल महादेवाला आणि साखरेचाच नैवेद्य दाखवलंय. आणि हे आहेत आमचे स्वामी ब्रह्मांड नायक. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आहे श्रावणी सोमवार. तर श्रावणी सोमवारपासून मी ब्लॉग टाकण्यास सुरुवात करत आहे. तसं काही वाजलेले आहेत 7:45. आता मी स्वयंपाक करत आहे. भाजी करणार आहे मुगाची. तेव्हा माझी देवपूजा झाली, सगळी पाणी भरून झाले आणि स्वच्छता वगैरे सगळं झाले. मी डोक्यावर आंघोळ केली कारण श्रावणी सोमवार आहे. तर आजपासून ब्लॉग टाकणार आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे ब्लॉग बघत. हा माझा आहे किचन मोठा. मी आता किचनमधून सुरुवात करते. तर मी आता भाजीला फोडणी घालते आणि तुम्हाला मी दाखवते माझी देवपूजा. खिचडी करायची आहे मला, मुगाची भाजी करायची आहे. आज मला साडी घालायची आहे पांढरी. तर चला मग तुम्हाला दाखवते माझी देवपूजा. तर अशी आहे माझी देवपूजा. देवाला 11 पानं वाहिलेली आहेत बेलाची, पांढरं फूल महादेवाला आणि साखरेचाच नैवेद्य दाखवलंय. आणि हे आहेत आमचे स्वामी ब्रह्मांड नायक. नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? मस्त मजेत ना. आता संध्याकाळी वाजले 6. मी सकाळनंतर डायरेक्ट संध्याकाळचाच व्हिडिओ शूट करते. हे बघा, मी पांढरी साडी घातली होती आज श्रावणी सोमवार आहे म्हणून. तर आत्ताच मी आली. आता मी इथे अप्रेश पिते कारण वेट लॉस करते मी. थोडं हर्बल लाईफचं प्रोडक्ट घेते आणि वेट लॉस करायचा प्रयत्न करते. कारण मला जरा त्रास होतोय अपचनाचा, खूप ढेकर वगैरे येत आहेत आणि पारासं गळायला आल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मी थोडं वजन कमी करते. तर आता जाऊया आपण किचनमध्ये. भांडी वगैरे घासलेली आहेत, पण आज श्रावणी सोमवार आहे त्यामुळे जरा स्वयंपाक लवकर करूया. तर आता मी ही साडी काढून ठेवते आणि मग स्वयंपाक करते. चला तर मग स्वयंपाकाला लागूया. हा आहे आमचा हॉल. इकडे टी व्ही आहे. इकडे इस्त्रीचे कपडे ठेवले, बहुतेक पण विसरले कोणतं ते ठेवायची इस्त्री. तर आता आईला फोन करते, कोणाला तरी फोन करते आणि मग स्वयंपाकाला लागते. हा रुद्राक्ष आहे, हा 5 मुखी रुद्राक्ष. हा जो मी घातला आहे तो आम्ही याला 2 महिने झालं घातलं आहे. बघा, विश्वास ठेवला ना कुठल्याही गोष्टी अशक्य ही शक्य होतं. खूप मोठ्या संकटात ना. इकडे बघा माझ्या मागे आहेत हे महाराज. अंधारात दिसत नाही आहेत फोटो. त्यांनी मला खूप मोठ्या संकटातनं वाचवलं. संकट म्हणजे ही आपल्याच माणसांनी ढकललेली संकट आहेत. जी ज्यांना आपली म्हणतो ना ती आपली नाही. हे सगळं काय म्हणतात आता मी ते एक्सप्लेन करू शकत नाही. पण फक्त याच्यावर आणि स्वतःवर विश्वास ठेवायचा, परमेश्वराने आपल्यावर. हे बघा माझ्या मोबाईलमध्ये महाराजांचा फोटो आहे फ्लॅटमध्ये. हे बघा इथे तुम्हाला दिसत नसेल, पण माझा फक्त भरोसा आता 2 लोकांवर. एक तर स्वामी महाराजांच्यावर आणि स्वतःवर. त्यामुळे चला आता स्वयंपाकाला लागूया. मस्त दुपारी आम्ही फोटो बिटो काढले, चकलक चकचक चकलक. कॉलेजनंतर मस्त एन्जॉय करते मी खरं तर. जाऊ दे, लहानपणीचं जे जीवन होतं ना एकदम ब्लँक, तसं छान आहे. कोणाला डोक्यात नाही ठेवायचं, कोणाला मनात नाही ठेवायचं. जे कर्तव्य आहे ते आपण व्यवस्थित आपलं चोख पार काढायचं आणि कामाला लागायचं. चला तर मग बघूया काय काय स्वयंपाकामध्ये करायचं. चपाती असेल मे बी, बघूया. चला कामाला लागते आता.